हॅलो, गुड मॉर्निंग. कसा काय चालू आहे अभ्यास? आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पाहू. ह्या चॅप्टरचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग, मॅथ 1, क्लास 10. एक्झाम्पल 1. चेतना स्टोअर पेड टोटल GST of rupees 1,05,000 at the time of purchase and collected GST 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna Store. The solution: GST payable by Chetna Store means GST to be paid to the government by Chetna Store. म्हणजे चेतना स्टोअरने गव्हर्नमेंटला द्यायचा GST टॅक्स. म्हणजे आउटपुट टॅक्स. टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. विकण्याच्या वेळी जमा केलेला टॅक्स. तो आहे ₹1,22,500. आणि इनपुट टॅक्स म्हणजे टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. म्हणजे खरेदी करण्यावेळेचा टॅक्स. तो आहे ₹1,05,000. आता GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणजे ₹1,20,500 मायनस 1,05,000 इक्वल टू ₹22,000. म्हणून याचा आन्सर येईल GST पेएबल बाय चेतना स्टोअर is ₹20,000. Second example, Najma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of ₹12,500 on purchase and collected ₹14,750 on sale. What is the amount of ITC म्हणजे इनपुट टॅक्स टू बी क्लेम्ड? What is the amount of GST payable? Output tax ₹14,750 आणि इनपुट टॅक्स ₹12,500 म्हणजेच ITC फॉर नजमा इज इक्वल टू ₹12,500. आता GST पेएबल बाय नजमा. GST payable by Najma is equal to output tax minus input tax equal to 14,750 minus 12,500 equal to ₹2,250. Therefore answer ITC claimed by Najma is ₹12,500 आणि GST payable by Najma
is rupees 2250. Third example, Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. सोल्युशन, इथे पहिले विकणारा अमीर एंटरप्राइजेस आहे, त्याने अकबरी ब्रदर्सला विकले. नंतर अकबरी ब्रदर्सने मयंक फूड कॉर्नरला विकले. म्हणजे अकबरी ब्रदर्सने घेतले आणि विकले, ह्या दोन्ही क्रिया केल्या. आता फॉर अमीर एंटरप्राइज, इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 3800. मग आउटपुट टॅक्स कलेक्टेड फ्रॉम अकबरी ब्रदर्स, म्हणजे अकबरी ब्रदर्सपासून त्याने आउटपुट टॅक्स घेतले. इज इक्वल टू रुपीज 4100. आता ITC फॉर अमीर एंटरप्राइजेस. एंटरप्राइज इज इक्वल टू रुपीज 3800. म्हणून GST पेएबल इज इक्वल टू रुपीज 4100 मायनस 3800 इज इक्वल टू रुपीज 300. तर GST 300 आहे, म्हणजे CGST आणि SGST याचे अर्धे राहतील. म्हणून रुपीज 150 CGST अँड रुपीज 150 SGST. आता फॉर अकबरी ब्रदर्स, इनपुट टॅक्स म्हणजे जे अमीर एंटरप्राइजसाठी आउटपुट होतं ते याच्यासाठी इनपुट इन. आउटपुट टॅक्स कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर इज इक्वल टू रुपीज 4500. ITC म्हणजे इनपुट फॉर अकबरी ब्रदर्स इज इक्वल टू रुपीज 4100.
म्हणजेच अकबरी ब्रदर्ससाठी GST पेएबल इज इक्वल टू ₹4,500 minus 4,100 इक्वल टू ₹400. म्हणजेच GST याच्या अर्धा राहील, CGST. Therefore ₹200 CGST and ₹200 SGST. म्हणजे GSTच्या अर्धे CGST आणि SGST. म्हणून आन्सर अमीर एंटरप्राइज GST पेएबल ₹300, CGST ₹150 आणि SGST ₹150. आणि अकबरी ब्रदर्ससाठी अकबरी ब्रदर्स GST पेएबल ₹400 आणि CGST ₹200 and SGST ₹200. Example 4. Malik Gas Agency, Chandigarh Union Territory purchased some gas cylinders for industrial use for ₹24,500 and sold them to the local customers for ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for this transaction. For Union Territories, there is UTGST instead of SGST. Solution: input tax by Malik Gas Agency at 5% on ₹24,500. 5% म्हणजे 5/100 into 24,500. इथे हे 2 झिरो गेले म्हणजे 245 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू याचा गुणाकार येतो 1225. हे 1 नंबरचं. Therefore, ITC for Malik Gas Agency is ₹1,225. याला एक नंबर देऊ आपण. नंतर द एजन्सी सोल्ड द सिलेंडर्स टू कस्टमर्स फॉर ₹26,500. म्हणून मग आउटपुट टॅक्स बाय द एजन्सी is
5% ऑफ ₹26,500. आता याचे 5% काढू आपण. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 5% म्हणजे 5/100 इंटू 26,500. इथे हे 2 झिरो गेले. याचा गुणाकार येतो 265 इंटू 5 इक्वल टू ₹1,325. आता याला आपण 2 नंबर देऊ. मग GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजेच ₹1,325 मायनस 1,225. तर हे कुठून घेतले आपण किमती? फ्रॉम 1 and 2. याचं सबट्रॅक्शन येते ₹100. आणि GST आणि CGST हाफ निघेल. CGST इक्वल टू हाफ इंटू GST म्हणजेच 1/2 इंटू 100 इक्वल टू ₹50. UTGST इक्वल टू हाफ GST हे पण 1/2 इंटू 100 इक्वल टू ₹50. म्हणून आन्सर येईल मालिक गॅस एजन्सी पेड GST ₹100, CGST ₹50 and UTGST ₹50. Example 5. Messrs. Beauty Products paid 18% GST on cosmetic worth ₹6,000 and sold to a customer for ₹10,000. What are the amount of CGST and SGST shown in the tax invoice issued? Solution. Input tax is equal to 18% of ₹6,000. 18% म्हणजे 18/100 इंटू 6,000. इथे हे 2 झिरो गेले. 60 इंटू 18 म्हणजे ₹1,080 म्हणजे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑफ ₹10,000. आता 10,000चा आउटपुट टॅक्स काढू. 18/100 इंटू 10,000. इथे पण हे 2 झिरो गेले. 100 इंटू 18 म्हणजे ₹1,800. आता ITC फॉर ब्युटी प्रॉडक्ट इक्वल टू ₹1,080 इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजेच ₹1,800 मायनस
1080 इक्वल टू रुपीज 720 आणि CGST इक्वल टू SGST इक्वल टू हाफ इंटू GST इक्वल टू हाफ इंटू 720. 2ने याला डिवाइड केलं तर रुपीज 360. म्हणून आन्सर येईल मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट. Messrs Beauty Products paid rupees 360 as CGST and SGST each. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि सबस्क्राईबही करा. गुड बाय.